आज अचानक दुपारी माहेरी जाण्याचं ठरलं, पण अहो काय आम्हाला सोडण्यासाठी घरी नव्हते. मग म्हटलं चला आज छान असा लाल परीनं प्रवास करूया, म्हणजे दोन्ही लेकींना पण खूप दिवसातून हा अनुभव घेता येईल. म्हणून घरातली सगळी कामं पटपट आवरली. त्याच्या नादामध्ये स्वतःच आवरायचं राहून गेलं. बस स्थानकावरती गेल्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला ही सोलापूर गाडी मिळाली आणि त्या गाडीत बसून फायनली माहेरी जाऊन पोहोचले. आणि इथं ना हा छोट्या भावाचा छोटा मुलगा होता. थोडीशी त्याची चेष्टा मस्करी चालू होती, कारण सकाळी बनवलेली भाजी काय त्याला आवडली नव्हती. अचानक माहेरी जाणे का ठरलं तर भावाची मुलगी लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला आली होती. म्हटलं चला तिचीही गाठभेट पडेल, परत इतक्या लांब काय भेटण्यासाठी जाणं वगैरे होणार नाही. आणि ही ताई माझी मोठी भाऊजे आणि मोठ्या भावाचा मुलगा. तसं तर माझ्या दोन्ही भावाला एक एक मुलगा आहे आणि छोट्या भावाला एक मुलगा एक मुलगी आहे. मग इथं काय थोडीशी ह्याची चेष्टा मस्करी करत होतो आणि मी म्हणत होती माझ्या आईला कशाला काम लावायचं, तिच्या हातची भाजी आवडली नाही तर तुझ्या आईलाच कामं लावायची. असं सगळं काही चाललं होतं. मग नंतर चहा वगैरे घेतला, शेतात गेलो आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत मोठा भाऊ अशी कोंबड्याची पिल्ल सुद्धा घेऊन आला होता. बघितली किती छान छान छोटी छोटी रंगीबिरंगी ही पिल्लं आहेत कोंबड्यांची. तसं तर छोटे तोपर्यंत ही छान दिसतात. आणि कृष्णा आणि दिदीने तर ही कोंबडीची पिल्लं पहिल्यांदाच पाहिली होती बरं का. ह्याच्या अगोदर कधीच बघितलेली नाहीत, कारण माझी आई काय अगोदर ह्या लहान होत्या त्यावेळेस कोंबड्या वगैरे काही करत नव्हती. मी लहान असताना मात्र ती कोंबड्या वगैरे करायची, पण आता काही तसं करत नाही. त्यामुळं आणि इथं पण जवळ कोणाच्यात कोंबड्या वगैरे नसतात, त्यामुळे हा त्यांचा पहिला एक्सपिरियन्स होता हा कोंबड्या बघण्याचा, पिल्लं बघण्याचा. छोटी छोटी पिल्लं हातात घेतली ना त्यांच्या नक्या टोचत होत्या आणि दिदूला सुद्धा ते हातात घ्यायचं होतं. याच्यानंतर ना आम्ही ही पिल्लं सोडण्यासाठी रानात सुद्धा गेलो होतो आणि दिदोनी आज मामीला घेतलं होतं गाडीवरती आणि मी छोट्या भावाच्या मुलाच्या गाडीवरती बसून चालले होते. तसं तर आमचं शेत म्हणजे माझ्या वडिलांचं शेत 3 ठिकाणी आहे. वडिलोपार्जित एका ठिकाणी आहे आणि वडिलांनी माझ्या घेतलेलं वेगळ्या ठिकाणी आहे. त्यानंतर माझ्या भावांनी पण थोडंफार घेतले, ते सुद्धा एका ठिकाणी. आणि ही बघा ही सुद्धा शेवग्याची बाग आहे, ती तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये नक्की मी दाखवेन. आणि इथून थोड्या अंतरावरती इथं पण एक शेती आहे आणि इथं छोटंसं म्हणजे 2 रूम आणि कोंबड्या शेळ्या वगैरे असं खूप वर्षापूर्वी होतं. आता बिलकुल काही नसतं इथं, फक्त कोंबड्या असतात. होय मोठं मोठं कोंबड्या येते गे अश्विनी. तुला टाकायला का कोंबड्या जायच्या पळून अश्विन बाहेर. ह्या दांडी घालते ते काय बघा आता. पाचोटात खड्ड करून घालते हे का नाही. हे बघा इथं अंडी घातलीत कोंबड्याने अशी. देशी कोंबड्याची अंडी हे नाही काय करत तुम्हाला सगळ्याला. कोंबड्या किती आहेत होय सगळ्या कोंबड्याच होत्या, लय मोठ्या मोठ्या झाले त्या. होय लय मोठ्या मोठ्या झाले त्या म्हणलं. कोंबडा पांढरा एक दिसतोय हे का नाही. पांढरच येते की सेमच आहेत दोन्ही कोंबड. हा कोंबडा आहे कसला देख नाही ही कोंबडा. बाहेर खुरवड्यात ना बघा ह्यांनी कोंडलं होतं दोघांनी मिळून. एक साबरे येते हा ही दगड लावत होता. सूर्य पाठीमाग मावळतीला चाललाय छान. तुटलाय काय दरवाजा. ट्रॅक्टर इकडं मोठा काम नसल्यावर काय धुळखात बाहेर ठेवण्यापेक्षा इथं ठेवलाय झाकून. हा ऊन लागून पण ते कुजतय की फायबर. आता इथं चालू आहे दरवाजा नीट करायचा. अरे पण दरवाजाला गॅप लय राहतोय, ह्यातनं पळून यायचं नाही का. ही पिल्लं आपण घरी मगाशी बघितलेली की सगळी आणले तिकडे रानात सोडायला. कसली भारी दिसते ती बघा. चाव 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 चाव. हा कुठल्या आंब्याला मोहर लागला अश्विन त्या ना. तरी काय इतका निघला नाही का नाही. निघलाय काय
भांड्यात ठेवती काय हे तिचं बघा त्या कोंबडीला काही पिलासनी बसायची सोय चालू आहे थंडी वाजू नये म्हणून पोतं टाकले नाही रे नवीनच बसवून मोठी वस्तू ह्याच्यात परत मोठ्या जाळीत आहे की मग काय नाही टेन्शन करा कशाला कालवले कोंबड्याचं पाईप कशाला आणलाय अश्विनी का ह्याचा आहे ठिबकचा ठिबकला रानातल्या घरातल्या आमच्या ह्या 2 रूम आहेत तिथे एक आहे मोठी रूम आहे रिकामी म्हणजे फक्त तसलं शेळ्या फिळ्या काय नाही आमच्याकडं पण कोंबड्या वगैरे असतात थोड्याफार आणि शेवग्याची जी औषधं वगैरे असतात की नाही त्यासाठी ही सेपरेट रूम आहे तिथं फक्त औषधाचा वास येतोय बरेच दिवस इथं ती मोठा भाऊ राहत होता पहिलं म्हणजे शेळ्या वगैरे केलत्या तेव्हा आणि असं मस्त बघा वातावरण आहे पुढं सगळी लागण केली नाही इथं ऊसाची लागण आहे चिक्कू लागलेत भरपूर त्या खालच्या झाडापर्यंत आहे ना ग होय ग अश्विनी तीच की जळलेलं झाड आहे ना हिथून असं वर रस्ता आहे इकडं रस्त्यापासून बरोबर ती झाड दिसते ना तिथपर्यंत चिक्कूचं झाड आहे ती बांधायचंय का तसंच ठेवायचंय ते तसंच ठेवायचंय ना हा बांधल्यावर कसं खायला यायचं त्यांना हा सोड तू सोड की नको बाई पळून जातील तू सोड आज सोडू दे मग बघू दे तुम्ही सोडा की नको सोड सोड फोन चाकीचा हे बघा मोठी भाऊजाई सोडती पिल्ल नादिक माणूस आहे कोंबड्या हे करायला कोंबड्याचं पैसे सोडली खायला काय काय ठेवले त्याच्यात भरडा आणि भरडा आणि फ्री स्टार्टर खायला ठेवले त्यांना त्यांची तर काही ट्रीट भरपूर मोठी आहे काय बांधायला लागले लाईट बांधायला लाईट लागते म्हणजे उजेड लागतो त्यांना होय काय नवीन आणलेली कोंबडीची पिल्लं त्यांचं खाद्य वगैरे सगळं काही गुळपाणी त्यांना ठेवून झालं त्यानंतर जिथं कोंबड्याची पिल्लं सोडली तिथून अगदी 1.5 किलोमीटरवरती हे माळावरती आमची दुसरी शेवग्याची शेती आहे तर तिथं सुद्धा गेलो होतो पण आजचा ब्लॉग खूप मोठा व्हायला लागला म्हणून उद्या माळावरच्या शेती किंवा शेवग्याची बाग तुमच्यासोबत शेअर करते आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत